राजकारण, समाजकारण, कोकणातील प्रत्येक घडामोड. सिंधुदुर्ग 24 तास आता नव्या रूपात. सिंधुदुर्ग संवाद, ताज्या घडामोडींसाठी आताच सबस्क्राइब करा. वैभववाडी तालुक्यातील नेर्ले गावात भाजपला मोठा राजकीय धक्का बसल्याचे चित्र समोर आले आहे. गावच्या सरपंच निलांबरी पांचाळ, उपसरपंच पंढरीनाथ सुर्वे यांच्यासह शेकडो नागरिकांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. माजी खासदार विनायक राऊत आणि जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. या घडामोडींमुळे पालकमंत्री नितेश राणे यांच्या मतदारसंघात राजकीय चर्चांना उधाण आले आहे. आणि या गावच्या सरपंच, त्याचबरोबर त्यांचे सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि नेर्ले गावातील सर्व तरुण सहकाऱ्यांच्या प्रवेशासाठी उपस्थितले शिवसेनेचे नेते आणि या लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार विनायक राऊत साहेब, या जिल्ह्यामध्ये शिवसेनेचं अखंड काम केलेले माजी जिल्हा प्रमुख आणि माजी आमदार परशुराम उपरकर, ज्यांच्यावर या कणकवली विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेली आहे. आणि कणकवलीचे नूतन उपनगराध्यक्ष सुशांतजी नाईक, आमच्या महिला आघाडीच्या सक्षम अशा जिल्हा प्रमुख निलमताई सावंत. खरं तर शिवसेनेमध्ये अनेक लोक आलेत, अनेक गेलेत, परंतु शिवसेनेमध्ये एका दिव्याप्रमाणे त्याच्यात असलेले आमचे सहकारी आणि शिवसेनेचे ज्यांच्यावर जबाबदारी शिवसेने दिली ते शिवसेने तालुका प्रमुख रणजित शिंदे, शिवसेनेचे उपतालुका प्रमुख, शिवसेनेचे माझे सर्व सहकारी, या तालुक्याचे माजी सभापती लक्ष्मणराव रावराणे, या कार्यक्रमासाठी मुद्दाम आलेले आमचे मुंबईचे शिवसैनिक नारकर, आमचे पांचाळा या ठिकाणी गुजरात आहेत, उप शिवसेनेचे तालुका प्रमुख आहेत, त्याचबरोबर आमच्या खारेपाटण शिवसेनेचे आमचे वंजू साहेब आहेत आणि बाबा मोरे आहेत, अनेक लोक या ठिकाणी आहेत. खानविलकर साहेब आहेत, भरत खानविलकर आहेत, वसंत खानविलकर या ठिकाणी आहेत, रमाकांत मोरे जे आहेत, आमच्या पाटील मॅडम महिला आमच्या आघाडीच्या आहेत आणि साजी मॅडम आहेत. हे सर्व आपले शिवसेने सर्व पदाधिकारी आणि उपस्थित मान्यवर आणि या गावातील ग्रामस्थ. खरं तर सुर्वे तुमचं मनापासून अभिनंदन करतो, कारण तर जो तुमच्या गावावर तुमच्या गावावर जो अन्याय झाला त्या अन्यायाला वाचा पडण्यासाठी तुम्ही शिवसेनेत आहात. निश्चितपणे तुमचं स्वागत करतो आणि तुम्हाला विश्वास देतो की तुम्ही शिवसेनेत आलात ह्या निश्चित तुम्हाला कुठली चूक झाली असं आपल्याला वाटणार नाही. असं काम आम्ही तुमच्यासाठी करू एवढा संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सगळीकडे भाजपची सत्ता आहे, परंतु कुठल्या गावामध्ये विकास झाला हा खराचा प्रश्न आहे. आज जलजीवनची योजनेची कामं त्यावेळी 50% केंद्राचे आणि 50% राज्याचे, आणि त्या उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा आम्ही अनेक योजना या गावामध्ये प्रत्येक गावामध्ये योजना मंजूर केली आहे आणि आता जवळजवळ 4.5 वर्ष झालेली आहे. या जिल्ह्यातील एकही योजना पूर्ण नाही आहे. तुमच्या गावातलीच नाही तर या सिंधुदुर्ग जिल्ह्यातली एकही योजना पूर्ण नाही याचं आम्हाला शुद्ध आम्ही अनेक ठिकाणी फिरतोय आणि शुद्ध सीओनी सांगितलं आहे. आणि फक्त भ्रष्टाचार करण्याची योजना आणि त्यातनं पैसे कमवण्याचे आपल्या गावामध्ये सुद्धा एकाच ठेकेदाराने अनेक कामं घेतलेली आहेत. निश्चितपणे त्याची चौकशी आपल्याला केली पाहिजे, त्यासाठी आपल्याला आंदोलन केली पाहिजे, त्यासाठी आपल्याला पाठपुरावा करणं गरजेचं आहे, तो आपण करूया. पण तुमच्या गावातील महिलांना पाणी देण्याचा प्रश्न आपण निश्चित मार्गी लावूया एवढं मात्र या राज्यामध्ये केंद्रामध्ये ज्या पद्धतीने सरकार चालू आहे. आज देशामध्ये काही दिवसापूर्वी सांगितलं की विश्वगुरु म्हणून ते गणले जायचे पंतप्रधान मोदी, परंतु आज जागतिक पातळीवर आपली काय प्रतिमा आहे हे आपण सर्वांनी बघितलं आहे. आपल्याला आज पेट्रोल डिझेलवर दुसऱ्या देशावर अवलंबून लागतंय, परंतु अमेरिका सांगेल त्या देशाकडून आपल्याला पेट्रोल डिझेल घ्यावं लागते वस्तुस्थिती आहे आणि त्यामुळे डिझेल पेट्रोलचे दर वाढले. पैसे असून आज डिझेल पेट्रोल शेतकऱ्यांना कॅनावर मिळतं का? कॅनमध्ये शेतकऱ्यांना कॅनामध्ये डिझेल पेट्रोल सुद्धा मिळत नाही. आता लक्ष्मणराव युरिया खत आता मिळतंय काय? म्हणजे खरं तर 50-60 वर्षापूर्वी देशामध्ये खताचं उत्पन्न होत नव्हतं तेव्हा युरिया खत हे आयात केलं जायचं आणि त्या युरिया खत लोकांना आपल्याला म्हणजे आम्ही या समाजकारणात 20 वर्षापूर्वी 20-25 वर्ष झाली त्यावेळी 175 रुपये बॅग मिळायची युरियाची, बरोबर ना? आणि आज युरियाची 637 रुपये सुद्धा देऊन बॅग मिळत नाही वस्तुस्थिती आहे. पेट्रोल डिझेल मिळत नाहीत. आता माझ्या महिलांना 12 सिलेंडर पहिल्यांदा मोदींनी दिले होते, बरोबर ना, कमी किमतीमध्ये. आता 8 दिले, आता 4 देणार आहेत.
आणि पुढच्या वर्षी आता 4 महिने ह्याच्यावर आपण आंदोलन केलं पाहिजे की नको? बाळासाहेबांनी आता आपल्या आयुष्यात जी संघटना लढवली, संघटना चालवली, निर्भीडपणे मराठी माणसाला उभं राहण्यासाठी आणि अन्यायाने वाचा बोलण्यासाठी आपल्याला साथ दिली. त्यांच्या जन्मशताब्दी दिवशी, आज जन्मशताब्दी वर्षात आपण प्रवेश करत आहात. त्यामुळे आपण सर्वजण भाग्यवान. बाळासाहेबांच्या 100 वर्ष पूर्ण झालेली जी शताब्दी सुरू आहे, त्या शताब्दीमध्ये आपण जे प्रवेश करून बाळासाहेबांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली आपण वाहिलेली आहात. आणि ही श्रद्धांजली आपली फुकट जाणार नाही. कारण श्रद्धांजली तुम्ही दिल्यानंतर, बाळासाहेबांच्या पक्षात आल्यानंतर जो बाळासाहेबांना अभिप्रेत असलेला विकास, अभिप्रेत असलेलं कार्य आपल्याकडून आपोआप घडलं जाईल आणि आपल्याकडून आपोआप केलं जाईल. कारण तुम्ही आज भारतीय जनता पक्षातून सत्तेतून ते आलात, म्हणजे सत्ताधारी पक्षातून जेव्हा विरोधी पक्षात येतात तेव्हा सत्ताधारी पक्षाला लोक कंटाळलेले असतात. तसेच संपूर्ण राज्यात सत्ताधारी पक्षाला कंटाळलेले आहे. जी महागाई वाढलेली आहे, महागाईमुळे कंटाळलेला लाडक्या बहिणीचं वैभव एकाने सांगितलं, लाडक्या बहिणींनी सर्वांनी केवायसी केली पण त्यांच्या अकाउंटवर पैसे येत नाही. खरं आहे ना? अजून आले नाही. म्हणजे केवायसी केले तरी गव्हर्नमेंटकडे पैसे नाहीत, राज्य सरकारकडे पैसे नाहीत आणि आमचे पालकमंत्री नवीन घोषणा करतात, हे आणणार ते आणणार. तो बोट आणली होती माहितीये ना, म्हणजे गोवीला बोट आणली, ते बोट नंतर कोणी पाडव्याला बंद केली. त्या बोटीला कधी आतापर्यंत बोटीला ज्या असलेल्या तुम्हाला आणि आम्हाला ते तिकीट होतं ते 3,000, 5,000 आणि 7,000 तिकीट होतं. पण त्या बोट मालकाला, जी कंपनी होती त्या कंपनीला प्रत्येक ट्रीपला 40 लाख रुपये सरकार देत होते. म्हणजे त्या 40 लाखामधून जर असलेल्या असलेले चाकरमानी किंवा आमचे ग्रामस्थ यांना जर सबसिडी दिली असते ना 1,000 रुपयात 1200, अशाच प्रकारचे अनेक भारतीय जनता पक्षाचे मोठमोठे कार्यकर्ते, मोठमोठे पदाधिकारी आज या पक्षाला कंटाळे. भारतीय जनता पक्ष आणि राणे कुटुंब वापरा आणि फेकून द्या अशा प्रकारचं चाललेल्या कार्यकर्ते. नवीन कार्यकर्ता आला की त्याला जवळ करायचं, जुन्या कार्यकर्त्याला विसरून त्याला बाजूला करायचं, फेकून द्यायचं. पण शिवसेना मात्र शिवसैनिक हे पद मोठं मानते, बाकीची पदापेक्षा शिवसैनिक हे पद मोठं मानते. म्हणून आपण सर्वजण आजपासून शिवसैनिक झाला, बाळासाहेबांचे, उद्धव साहेबांचे शिवसैनिक झालात. त्या शिवसेनेमध्ये तुम्हाला न्याय देण्याचं काम खऱ्या अर्थाने सर्व आमच्यासारखी मंडळी तुम्हाला करणार आहात आणि न्याय देण्यासाठी आपल्याला रस्त्यावर पण उतरावं लागणार आहे. त्यासाठी तुमची सर्वांची साथ लागणार आहे. कारण जोपर्यंत या सरकारला जाग आणण्यासाठी जोपर्यंत रस्त्यावर उतरू, त्यांचे असलेलं अपयश, त्यांचं असलेलं जे विकास कामामध्ये झालेला भ्रष्टाचार लोकांसमोर आपण मांडत नाही, तोपर्यंत लोकांना कळणार नाही. तर लोक सध्याच्या घाणेरड्या राजकारणातल्या लाठा झेलून, उन्हाळे पावसाळे काढून आजही तेवढ्याच विचाराने, तेवढ्याच निष्ठेने उभे राहिलेली आहेत. आणि म्हणूनच किती जरी कोणी शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष संपवण्याचा प्रयत्न केला तर सुद्धा हे भव्य वादळ संपणार नाही. निर्माण राहिलेली आहे का? नाही, लोकशाही राहिलेली आहे. हम करतो कायदा. त्यांना वाटतं ह्या देशामध्ये फक्त एकच पक्ष राहिला पाहिजे आणि एकच इलेक्शन झाले पाहिजे, इतर कोणी इलेक्शन लढायचंच नाही. कोणाला इलेक्शन लढायचं असेल तर नाही लढता येत. दुर्दैवाने एका कुटुंबाच्या हातात आपण दिला, एका कुटुंबाच्या हातात. वडील खासदार, एक सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये, गोव्यामध्ये येणारे सगळे ड्रग्ज सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये, गोव्यामधून चालणारे सगळे अनैतिक धंदे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये. एवढंच नव्हे तर गोव्याला चालणारा कॅसिनो सुद्धा तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ह्या पालकमंत्री नितेश राणेंच्या मेहरबानीमुळे सुरू झाला आहे. ही दुर्दैवाची घटना आहे. एसपी दर महिन्याला 2 कोटी रुपये कमवतात दारूच्या माध्यमातून, जुगाराच्या माध्यमातून. आणि आज दुसरी बातमी आलेली आहे की
काय इथले ठेकेदार बिलंदर झालेले आहेत. तुम्ही पंढरीनाथ मगाशी सांगितलं ते खरं आहे. जलजीवनच्या माध्यमातून करोडो रुपये मंजूर करून आम्ही आणले, पण ठेकेदार तेच, कॉन्ट्रॅक्टर तेच, प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरला पैसा नाही मिळत आहे. परंतु बनावगिरी करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरने काय केलं, सरपंचाने नाही सही दिली, काय गरज नाही, जरा करोड रुपये हे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून खोटी बिलं करून ह्या आता नितेश राणेच्या बगल बच्चांनी उकळलेल्या लोकांना, गोरगरिबांच्या तोंडाला पानं फुसली जलजीवनची, आणि ह्या जलजीवनचा पैसा ह्या ठेकेदारांनी मात्र उकळलेला आहे. काय अवस्था झालेली आहे गोरगरीब लोकांची. आता सांगा, साहेब पुन्हा म्हणाले की 31 मेला आम्ही मुंबई गोवा राष्ट्रीय मार्ग चकाचक करून देणार, पण आज सुद्धा पालीला जा, लांजाला जा, संगमेश्वरला जा, चिपळूणला जा, हाडाची काढ होत आहेत, थोडे जबरदस्त दणके बसतायत, पण मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग मात्र होत नाही. तुम्ही तर दुर्दैवी असं आहे की तुम्हाला कोणताही हायवे जवळ नाही आहे. मुंबई गोवा सुद्धा जवळ 30-32 किलोमीटर ना इथून, आणि इकडे कोल्हापूरला जायचं तर हा बावडा रोड, बावडा घाट, गोव्याला विमानतळावर जायचं झालं तर 5 तास. सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या गावांना चांगले रस्ते द्या, तिथल्या शेतकऱ्यांना मदत करा, बागायतदारांना मदत करा, वन्य प्राणी जे फिरतात, गवेरेडे येतात, झुंडच्या झुंड येतात, अगदीच नाही झाले ते माकडं येतात, झाडावर चढतात, खातात, आमच्याच नाळ खातात आणि आमच्या डोक्यावर आपटतात. नको पेट्रोल वापरायला नको, दररोज भाव वाढतात. जवळजवळ आता पेट्रोल सुद्धा 100च्या पुढे गेलं. डिझेल 115, डिझेल सुद्धा जवळजवळ तेवढंच 112च्या आसपास मला वाटतं. आता म्हणे सगळ्या मोदी साहेबांनी सांगितलं या देशातल्या कोणत्या भगिनीने चूल पेटवायची नाही, का तर तुमचे डोळे खराब होतील. आणि आता चूल पेटवण्याशिवाय पर्याय नाही. मुंबईतले हॉटेलवाले आता चुली पेटवायला लागले, म्हणजे विचार करा. मुंबईतले हॉटेलवाले, पूर्वीचा तो गरम वडापाव तो सुद्धा मिळताना मुश्किल झाला, आणि आता असं तर सांगितलं की वडापाव बनवल्यानंतर या पेपर मध्ये गुंडाळायचा नाही. गुंडाळा एक वडापाव जर पेपर मध्ये गुंडाळला तुम्ही आणि गिरायकांना दिलात तर 100 रुपये दंड. पण पेपरची किंमत 5 रुपये. वडा आणि महाराष्ट्रातलं देवेंद्र फडणवीसांचं सरकार आज फक्त त्यांचं एकच काम राहिलेलं आहे की विरोधी पक्षाच्या लोकांना पैसे द्या आणि विकत घ्या. आज भारतीय जनता पक्ष म्हणजे भाडोत्री लोकांनी भरून टाकलेला तो पक्ष झालेला. सिंधुदुर्ग 24 तास आता नव्या रूपात. सिंधुदुर्ग संवाद ताज्या घडामोडींसाठी आताच सबस्क्राईब करा.